भावांनो, सकाळ झाली की भाऊ बसला बघा गाडीवर. सकाळची सुरुवात गाडीवर शाईनवरच आपल्या होत्या. दुसरं काय होईना झालंय अजून तरी. तुमची साथ असू द्या, सगळं होईल. सुरुवात ही एकच नंबर होती या दिवसाची. आज वातावरण लईच शांत होतं, मस्त होतं. लईच गारगार लागायला लागलं होतं. गारठा एवढा झालाय की काय विषयच नाही. नदीपट्ट्यात तर असं गार लागतं की विषयच नाही. त्यात धुकं सूर्यनारायण पण आलेलं. ते जय सूर्यनारायण म्हटलं, श्री स्वामी समर्थ म्हटलं, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हटलं. दिवसाची सुरुवात करूया भावांनो. काय आपलं चाललंय तसं चालू दे व्यवस्थित. इथला एक रस्ता का होतोय काय माहिती. ह्या रस्त्यानं तर काय सगळं अवघड केलंय. पुढे गेलं की इथला व्ह्यू लय भारी असतोय. सगळ्याच व्ह्यू भारी वाटतोय, पण सगळ्यात घाण ॲक्सिडेन्शियल एरिया ह्योच आहे इथला. दिसायला चांगलं असलं तर काय करायचं माणसाने. काय इथनं येताना तेवढं व्यवस्थित या, एका साईडने या. तिथनं पुढं आलं की टोल नाक्याच्या अलीकडे धड 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 आदळतच याच आहे. त्यात काय विषयच नाही. तिथनं पुढं आलो, ये तंगल यो मी देखो ह्या क्या आहे. ह्यो रस्ता नागमोडी वाहनाचा 32 कॉर्नरचा रस्ता असल्यागत आहे. गावातनं आहे रस्ता. गर्दी एवढी येते, एक ट्रक आला की झाला विषय क्लोज. वडगाववाल्यांना माहीत आहे इथं कसं आहे, त्यांना काय सवय झाल्या. पण बाहेरचं ट्रक आलं की येतं हे गप्पच थांबायचं इथं. गर्दीनं विषय चालू होते. आपली शाईन तिथं लावली. म्हटलं चला भावांनो, आबे सरांची गाडी घेतली. हे टाटा इज ब्रँड, जय महाराष्ट्र म्हटलं. टियागोमध्ये बसलो आपलं. चला टारगेट जिंदाबाद, जय देखो शक्तिमान का मशीन. अभी क्या हो गया है, सब्सिडी जमा हो गई है, इसकी वजह से सब मशीन कितना भी धंधा हो वॉशिंग करके वो अभी लगाने को चालू कर रहा है. वो देखने के बाद हम आ गए थे कोल्हापुर एक विज़िट करने के लिए. विज़िट हो गया और हम चले गए अपने अगले डेस्टिनेशन के लिए. आत्ता नाश्ता झाला होता भावानो. काय आमचं सेल्सवाल्यांचं जीवन विचारा. मिळालं तर खायचं, नाही मिळालं तर नाही खायचं. पण आपली गाडी बंद पडून द्यायची नाही. गाडीला खायला द्यायचं. हे तळ्यात पाणी आहे का पाण्यात तळाय तेच कळना कसलं काय. आणि तिथं अंडर कन्स्ट्रक्शन रस्त्याचं काम चालू आहे. वाहने सावकाश चालवा म्हणून टाकले. अरे त्यात गाडी गेल्यावर दिसाय तर पाहिजे का नाही, त्यासाठी तर काहीतरी प्रबंधक लावा. तो लई मोठा फुगा लावला होता बघा, वर सोडला होता आबाळ. तिथनं नरसिंहवाडीला रोड आहे. तिथनं आम्हाला आज जायचं होतं. गुगल मॅपवाल्यानं सांगितलं, मॅपवाला बाबांना आणलं बघा ह्या दारात. तिथं जाणून आडवं गेलं, आय घातली. कुठला रस्ता आहे काय आहे काय माहीत. तिथनं दुसरा रस्ता काढला यो भूताच्या माळावर. काय भूताचं माळ जवळजवळ आम्हाला 3-3.5 किलोमीटर धावायला लागले. कुठला रस्ता कुठलं काय. आमचा टाटाचा ब्रँड असून बी आम्हाला ते हे व्हायला लागलं. काय म्हटलं कशाला गाडीचं मात्र करायचं. सगळं इकडं दिसल तिकडे भूताचं माळच. इकडं बघितलं तसं, तिकडं बघितलं तसं, सगळीकडं मोकळंच. कशाला म्हटलं हे भावानं, गुगल मॅपचा भरोसा घेऊ नका. लाज वाटत नाही विचारायला. 2 माणसं असते ती गोड बोला, चांगलं वागा, चांगलं वागा रे. सगळ्यांना विचारलं तर सगळी सांगतील. या गुगल मॅपच्या भरोश्यावर राहिलं की काय खरं नाही. दुसऱ्यांदा गंडवलंय त्याच्या आईला. हे काय चांगलं नव्हतं गणित. तिथनं पुढं आलो. जवळजवळ 3 किलोमीटर, जरा त्यातलं 1.5 किलोमीटरचा रस्ता लयच कच्चा होता. तिथनं पुढं डांबरी लागल्यावर जरा बरं वाटलं. एक खड्डं बिड्डं काढली ती सगळीकडं, असं खाणीच करून ठेवले त्यांनी. मुरुम काढलाय, त्याची काय चेष्टा केल्या काय माहीत. पण असू दे, पाणी बिणी तर पावसात साठलं. कुठलं साठतंही साठून देते ते तेव्हा. काय खरं नाव ह्यांचं. तिथनं पुढं आलो. कस्टमर यायला आलेलं, त्यांची वाट बघितली. एक हॅरियर ईव्हीचा आपला जरा असं सर आलेलं, ती त्यांची गाडी बघितली. गाडीचा एक थोडासा व्हिडिओ घेतला. साहेब लगेच हसायला लागले. ते आमचं पुण्याचं साहेब आलेलं ते. तर कस्टमर आला. म्हटलं चला मशीन काय आड धन्नोबा काय चला म्हटलं. ते ब्रँड इज ब्रँड. कसं आहे, वडतंय सुट्टी देत नाही. काय नाद करते काय असं म्हणतच आम्ही बसलो होतो तिथं. मालक पण खुश होता. मालकांना सांगितलं गाडी 1 नंबर पडते. पाला पाचोळा अजिबात राहत नाही. विषय हाड आहे तुमचा. म्हटलं बरं झालं. म्हटलं ते पक्षी बिक्षी पण म्हटलं ते आम्हाला तुम्ही येतायचं म्हटलं आमचं बी पोट भरते. टेन्शन घेत नाही आम्ही. आणि त्यात ते मामा बसलेलं ते पाला. अरे काय म्हटलं मामा, मशीन येऊ दे जाऊ दे, जरा लांब थांबा. नाही आम्ही जी 65-70च्या ह्याच्यातली जी जन्माला आले, 65 ते 75च्या ह्याच्यातली, आम्हाला रान आहे ते म्हटलं 40-50 एकर. पण आम्ही आमच्या हातात जो आयुष्यात जो कोयता आला, तो कोयता आमच्या हातातच आहे. वैरण काढणे, जनावरं करणे आणि रान करणे, ह्याशिवाय काय नाही.
परत ती सगळं झालं, मशनी बघितल्या, तिथनं निघालो. म्हटलं रामराम केला आपला. शुगर फॅक्टरी एक दिसली. म्हटलं परतीचा प्रवास बघावा, म्हटलं पाठीमागं निघावं. हे काय आपलं आयुष्याला लागलेलं आहे. म्हटलं तुमचा सपोर्ट असला तर ह्यातनं बी बाहेर पडेल. काय टेन्शन घ्यायची गरज नाही भावानं, तुम्ही काय सपोर्ट करणार माहिती आहे आम्हाला. काय लय एवढं काळजी करायची गरज नाही. तिथनं निघालो बघा. म्हटलं आता किती वाजतात काय माहीत नाही. वाजलेलं तिथं 6-6:30 वाजलेले आम्हाला. चलो म्हटलं करुणवाडमध्ये इथं पायदिंडी सोहळा कुठे तर चालला. आता रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आहे ना म्हणून दर्शन घेतलं दिंडीचं. म्हटलं आता चला म्हटलं. तोपर्यंत हे पोलीस स्टेशनच दिसलं. हे बाबा म्हटलं इथनं पाया पडतो. दवाखाना, पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी शाण्यानं बी जोडून ये आणि खुळ्यानं बी जोडून ये. वेळ बी जाणार तुमचा आणि मनस्ताप एवढा होतोय की नाही दवाखान्यात असल्यावर काय खरं नाही. तिथनं गप्पा गोष्टी मारत आम्ही निघालो. ह्यो गडी आमच्या पुढचा लाईटच खाली करणं ट्रॅक्टरवाला होता. त्याच्या आधी बी त्यानं तसंच केलं होतं. ह्यो बी खाली करणं. आमचं साहेब काय सुट्टी देते तुम्ही. हॅरियरची लाईट मारली आणि विषय क्लोज केला. तिथनं पुढं आलो, उतरलो गाडीतनं. ह्यो बघा ब्रँड टाटा. विषयच हार्ड आहे. म्हटलं बाय बाय. आता तिथनं गेलेलं बरं. आपलं कसं आपण रायडर, शेंड रायडर आहे आपण. तिथनं पुढं आलो टोल नाक्यावर घराकडं आपल्या गाडीनं. म्हटलं चला आपलं काय जोपर्यंत आपण घेत नाही तोवर आपण असंच आहे. आपली गाडी आपण भलं जिंदाबाद. चला म्हटलं टोल नाक्यावर. म्हटलं इथं खड्डा, इथनं पहिल्यांदा व्यवस्थित गाडी नेऊया. ट्रकवाले बाबा इकडची तिकडं कशी बी मारते संध्याकाळ झाली की. त्यांच्यापेक्षा भ्या मोठ्या गाड्याचं. फोर व्हीलरवाली सुट्टी देत नाही, ती दाबते ती नुसते इकडून तिकडं. काय खरं नवं. आपण इथनं बाहेर पडायचं म्हटलं लवकर. इथनं आलो पुढं. दिवस आता सपतोय कधी नाही, उजळतोय कधी हेच कळना. 2026 चालू झालं. 26 मधला बी पहिला महिना निम्म्याला जास्त सपला. 20 तारीख आली. म्हटलं हे काय खरं नवं. आपलं तांदवाडी फाटा आला. तांदवाडी फाटा ही बघा माई काका पॅलेस प्युअर व्हेज यांचंच पाठीमाग मंगल कार्यालय पण आहे. तिथं आम्ही म्हटलं आता लवकर घराकडे जाऊन आपलं झोपलेलं बरं. वैताग आला होता. स्टार्ट टू एंड कधी होती तेच कळायचं बंद झालं आता. पण चालायचंच तेवढं. विषय हाडा आपला कसं चालायचंच. पोरं बाळात गेलं की तेवढाच दिवस गेलेलं कळत नाही. घरात गेलं की पोरगं माझं तास तापलं होतं. त्यामुळे त्याचं टेन्शन. तिकडं मावशी आजारी आहे, ॲडमिट आहे, त्याचं टेन्शन. सगळं टेन्शनच टेन्शन. काय पर्याय नाही त्याला भावानं. हीच जिंदगी आहे, ह्यातच जाणार आहे आपण. लय काळजी करायची नाही. आनंदात राहायचं, त्यातच मजेत राहायचं. हेच आयुष्य आहे. ह्यालाच पुढं ढकलायला लागतंय. कसं तर जायचं नाही, सगळ्यांनी सावरून जायचं. भावांनो सगळ्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.